पुण्याच्या मांजरीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आदिवासी विद्यार्थी गेल्या 15 दिवसापासून आमरण उपोषण करतायत आणि आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांची प्रकृती खालवलेली आहे। काल आदिवासी विकास मंत्री अशोक युके आणि नरहरी झिरवळ यांनी देखील या उपोषणस्थळी भेट दिली होती आणि त्या भेटीपूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी देखील चर्चा केली होती आणि या नेमका चर्चामध्ये काय झालं देखील या सगळ्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी आहेत जे शिष्टमंडळामध्ये होते आणि त्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात हे देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्यासोबत हे सगळे विद्यार्थी आहेत। तुम्ही काल चर्चेसाठी गेला होता, नेमका तुमच्या किती मागण्या मान्य झाल्या? किती मागण्या मान्य झाल्या हे सांगण्यापेक्षा मी हे सांगेल की सकारात्मक चर्चा झाली। मागे ज्या 2 चर्चा झाल्या त्यापेक्षा ही चर्चा जी होती ती सकारात्मक झाली। आम्ही असं गृहीत धरून चालतो आहोत आता हे 2 दिवस की आमच्या मागण्या पूर्णतः मान्य करतील आणि जो ड्राफ्ट बनवायला आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ दिला आहे त्या 2 दिवसामध्ये ते आम्हाला योग्यरित्या ड्राफ्ट बनवून देतील आणि कुठेतरी आम्हाला जर उचित वाटलं तरच आम्ही आंदोलन मागे घेण्याचा विचार करू किंवा जर एखादी मागणी जी महत्वाची आहे परंतु त्याच्यावर त्यांचा उचित निर्णय नाहीये तर हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याची आम्ही म्हणजे हे करणार आहोत, इच्छा ठेवणार आहोत। असं बोललं जातंय की आपण ह्या सगळ्या मान्य विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यात मात्र उपोषण तुम्ही तसंच चालू ठेवलेलं आहे, नेमके त्याच्या पाठीमागचे कारण काय? त्याच्यावर एक टाइमलाईन ठरवणं किंवा ज्या आमच्या मुळात ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या एका रात्रीत बदलणं किंवा त्यांच्यावर एका रात्रीत निर्णय घेणं हे कुठेतरी शक्य नाही। म्हणजे जसं की बोगस आदिवासी जे आहेत त्यांची लिस्ट काढणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हा कुठेतरी एक 2-3 दिवसाचा कालावधी लागू शकतो। त्याच्यासाठी एक त्यांना टाइमलाईन आम्ही देऊ की तुम्ही एवढ्या दिवसात आम्हाला त्यांची लिस्ट द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा। तसाच ड्राफ्ट बनवायला आम्ही त्यांना सांगितलं आहे, आम्ही त्यांना 2 दिवसाची वेळ दिली आहे आणि जी 12,500ची पदभरती आहे ती तुम्ही किती दिवसात करणार हे आम्हाला ठामपणे तुम्ही त्या ड्राफ्ट मध्ये लिहून द्या असं आम्ही त्यांना सांगितलं आहे। तर असं कुठेही सांगता येणार नाही की आमच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत। आम्ही असं गृहीत धरतोय की मान्य झाल्या आहेत परंतु त्या मान्य नाही झाल्या, आणखीनही ड्राफ्ट यायचा बाकी आहे। ड्राफ्ट आल्याशिवाय आम्ही असं सांगणार नाही की आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत। आपण विद्यार्थ्यांवर राजकीय दबाव आहे उपोषण सोडण्यासंदर्भातचा असं देखील बोललं जाते, नेमकी वस्तुस्थिती काय, परिस्थिती काय? राजकीय दबावाला विद्यार्थी बळी पडतात आणि त्यामुळे हे उपोषण सुरू ठेवले असं बोललं जाते? नाही, अजिबातच नाही। आम्हा कोणत्याही विद्यार्थ्यांवर, विद्यार्थी प्रतिनिधींवर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाहीये हे तर मी स्पष्ट सांगतोय। यापूर्वी आमच्या 2 बैठका झाल्या, ह्या 2 बैठकांमध्ये त्यांनी नकारात्मक चर्चा केली। म्हणजेच त्यांनी काही मागण्यांवरती ठामपणे सांगितलं की आम्ही हे GR रद्द करू शकत नाही, DBT बंद करू शकत नाही। पण कालची जी आमची चर्चा झाली यामध्ये सकारात्मक चर्चा झाली। म्हणजेच त्यांनी ह्या बैठकीला नाही जो शब्द आहे हा त्यांनी वापरलेला नाही। म्हणजे प्रत्येक मागणीला त्यांनी हो असं म्हणजे सकारात्मकता दिली, त्यांनी हो शब्द त्यांनी वापरला। यासाठीच आम्ही त्यांना 2 दिवसाचा कालावधी दिला। त्यांनी सांगितलं आम्हाला की 6 महिने लागू शकता, 15 दिवस लागू शकता काही मागण्यांसाठी, परंतु आम्ही याच्यावरती ठाम राहिलो की आम्ही फक्त शासनाला 2च दिवस देणार आहेत। हे आज आणि उद्यापर्यंत जे काय करायचं ते करा तुम्ही। यामध्ये काही मागण्या अशा आहेत की जसे की लघु संवर्ग असेल, त्याच्यानंतर 12,500 पदं असतील, 95,000 पदं असतील, DBT असेल, सेंट्रल किचन असेल, यासाठी काही थोडंसं वेळ लागू शकतो, आम्ही मान्य केलं। परंतु काही लेखी पुरावा तरी आम्हाला द्या की आम्ही ह्या दिनांकापासून आम्ही जाहिरात काढू, इतकी आम्ही पदं भरू। त्यानंतर आम्ही सांगितलं आम्हाला बोगसांची यादी द्या, ज्या व्यक्तींना नोकरी लागलेली ST कॅटेगरी मधून त्यांची आम्हाला यादी पाहिजे, तर ही यादी आम्हाला लवकरात लवकर द्यावी। यासाठी आम्ही शासनाला 2 दिवस दिलेले आहेत। उपोषण सोडवण्यासाठी राहुल गांधींना आणण्यासाठी हे आंदोलन लांबवले जात्याचा आरोप जो आहे तो केला जातोय, नेमकं कितपत या आरोपामध्ये तथ्य आहे? नेमकं तुमची भूमिका काय या सगळ्यामध्ये? असं होतंय? अजिबातच नाही। राहुल गांधी येण्यासाठी आम्ही हे उपोषण लांबवतोय असं अजिबात नाही, अजिबात नाही म्हणजे नाही। आम्ही विद्यार्थी आहोत, आमचा लढा हा शिक्षणासाठी आहे। आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला बळी पडणार नाही आणि आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला सपोर्ट करणार, मग ते BJP असो किंवा काँग्रेस असो। आम्ही एक विद्यार्थी म्हणून आम्ही हे उपोषण पुढे नेतोय।
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत. हे आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? 2 दिवसाचा तुम्ही टाइम मागितलेला आहे. कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे तुमचं? असंच हे आंदोलन? उद्याला जर त्यांनी ड्राफ्ट बनवून आणला आणि त्याच्यामध्ये आम्हाला गुड रिस्पॉन्स मिळाला, जे आमचे खरोखर आमची जी इच्छा आहे त्या इच्छेसारखंच त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स केला, तर आम्ही नक्कीच विचार करू की आम्ही आमचं उपोषण मागे घ्यावं, आंदोलन मागे घ्यावं. पण जर त्याच्यामध्ये जर त्यांनी म्हटलं की डीबीटी रद्द होऊ शकत नाहीये, डीबीटी साठी आणखीन वर्ष लागेल, तर ते आम्ही कुठेतरी मान्य करणार नाही. कारण डीबीटी हा विषय असा आहे की जर डीबीटी चालूच राहिली तर आमच्या कुठेतरी शारीरिक परिस्थितीवर ते जास्त परिणाम करतं आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला हे शारीरिक आजार होणं, शरीर कमकुवत होणं, अशा परिस्थितींना सामोरं जावं लागतंय. तर त्यामुळे आम्हाला जर त्यांनी सांगितलं की 1 वर्ष लागेल, 6 महिने लागतील, 8 महिने लागतील, तर आम्ही ह्या उपोषण मागे घेणार नाही. आणि जर 12,500 ची पदभरती लवकर केली नाही तरीही आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी जाहिरात टाकावी की आपण 1 महिन्यानंतर 12,500 ची पदभरती करू. आम्ही डीबीटी 15 दिवसात किंवा 2 महिन्यात बंद करू आणि किचन पद्धत सुरू करू, भोजनालय सुरू करू, पेसा भरती आम्ही लवकरात लवकर करू आणि बोगस आदिवासी जे आहेत त्यांची लिस्ट काढून लवकरात लवकर ते आम्हाला देऊन आणि त्यांच्यावर कारवाई करू. असं जर त्यांनी आम्हाला एक चांगली नियमावली बनवून दिली की आम्ही 15 दिवसात हे करू, 10 दिवसात हे करू, तर आम्ही नक्कीच उपोषण मागे घेऊ, आंदोलन मागे घेऊ आणि आमचा जे अभ्यास आहे ज्याच्यावर परिणाम होत आहे ते आम्ही कंटिन्यू करू. आपण जर पाहिलं तर हे विद्यार्थी आहे, त्यांनी जोपर्यंत हातात ड्राफ्ट येत नाही आणि त्याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे हे पाहिल्याशिवाय हे आंदोलन पाठीमागे घेणार नाही, असं स्पष्टपणे त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सरकार याकडे कसं पाहत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, मांजरी.